जय शिवराय शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह गजानन टेक्निकल यूट्यूब चॅनलमध्ये मी गजानन गायकवाड मनपूर्वक स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आता सध्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, एक माहिती समोर येते की शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावं लागणार आणि ही माहिती खरी आहे की खोटी, म्हणजे शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीसाठी ई-केवायसी करावी लागणार आहे का, संपूर्ण माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, यापूर्वीही सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही अंमलात आणली होती आणि त्यावेळेस त्यांनी आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा बँक असतील यांच्याकडे काही विशिष्ट क्रमांकासह शेतकऱ्यांच्या याद्या दिल्या होत्या आणि त्या याद्या दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन तिथे जाऊन त्यांना ई-केवायसी करावी लागत होती। त्यासाठी त्यांना त्यांच्यासोबत त्यांचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक हे न्यावं लागत होतं त्यावेळेस। पण आता काय, याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या समोर। तर मित्रांनो, त्याच्यानंतर शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्यात येत होती आणि केवायसी झाल्याच्या नंतर त्यांना एक पावती मिळत होती आणि त्याच्यानंतर परत सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना आणली होती। त्याही वेळेस त्यांनी तीच प्रोसेस राबवली होती, पण यावेळेस सरकारने ही अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना आणलेली आहे आणि अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेची माहिती ही फेब्रुवारी महिन्यापासून सरकारने गोळा करायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यानंतर सरकारने कोणतीही माहिती अजूनही शासनाने अधिकृत अशी माहिती दिलेली नाही की आम्ही शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करायला सांगतोय किंवा आधार प्रमाणीकरण करावं लागेल, अशी कोणतीही माहिती सरकारकडून अद्यापही मिळालेली नाहीये। मग लक्षात घ्या, जर सरकारने याच्यावर कोणता शासन निर्णय काढलेला नसेल किंवा जाहिरात आलेली नसेल किंवा शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नसेल तर शेतकऱ्यांना का तुम्ही कर्जमाफीची ई-केवायसी करायला सांगताय? बघू शकता, वर्तमानपत्राच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना सांगण्यात येते, काही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही सांगतात की 2 मिनिटात अशी करा ई-केवायसी अशी। शेतकरी त्यामुळं शेतकरी हे बेजार होत आहेत, आपले सरकार सेवा केंद्राकडे जात आहेत, तिथे जाऊन म्हणतात आमची कर्जमाफीसाठी ई-केवायसी करा आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक असतील किंवा CSC सेंटर चालक असतील यांना याची कोणतीही माहिती नाही। त्यामुळं तेही हे आहेत की चकित झाले आहेत की खरंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी जाहीर झाली आहे का, आणि जाहीर झाली तर शेतकऱ्यांची ई-केवायसी कशी करायची, कारण त्यांनाही कोणती माहिती सरकारकडून आलेली नाही। जेव्हा पण शेतकऱ्यांना कर्जमाफीची यादी जाहीर होईल किंवा शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती येईल त्यावेळेस आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि मित्रांनो, कोणत्याही अफवाला बळी पडू नका। शेतकरी बांधवांना कुठेही सरकारने ई-केवायसी करायला सध्या तरी सांगितलेली नाही। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।